हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असणार आहेत. तर स्वाती उन्होंने व्लॉगमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं अगदी स्वागत करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि एक मेन गोष्ट म्हणजे आजचा व्हिडिओ खूप खास आहे. तर म्हणजे आजचा व्लॉग जो असणार आहे पूर्ण माझ्या गावातून जे वारकरी सगळेजण म्हणजे दिंडी जाते वारीसाठी, तर तो व्हिडिओ आहे सगळा. आणि सकाळी आज आम्ही वेगळी सुरुवात केलेली आहे. खरं तर मी माहेरी फिरायला गेलेले, तुम्ही बघितलंच आहे मागच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. फिरायला जायची मला अशी पण आवडच आहे, पण इकडं आल्यावर काय केल्या जुळतच नव्हतं कारण शरूला बघायला कोण नसायचं. मग आत्ता शरूचे आजोबा आलेले आहेत, त्याच्यामुळं मला हे पॉसिबल झाले. म्हणलं चला, वातावरण एवढं सुंदर आहे ना, आणि आम्ही फिरायला आलो. आणि रिटर्न येताना थोडासा पाऊस पण लागला. मग थोड्या वेळ एका हॉटेलच्या बाहेरच्या साईडला थांबलो होतो, पण एवढा निसर्ग छान वाटत होता ना, मस्त. असं फिरायला रोज जायला खूप मजा येते, पण काय शक्य नाही रोज रोज जाणं. म्हणून जेवढं पण पॉसिबल होतं आहे तेवढं जायचा प्रयत्न करायचा. बघू, पण आता हा मुहूर्त तर झाला आहे, पण तो टिकतो किती दिवस ते काय माहिती नाही आहे. आणि आता इथून पुढे पूर्ण दिंडीचा जो पण प्रवास असेल ना, तो सगळा तुम्हाला दिसणार आहे. मंदिरामध्ये अशी सगळी तयारी चालू आहे. जो रथयात्रा निघते म्हणजे पालखी म्हणायचं, आपली जी पालखी निघते, तर त्या सगळ्याची तयारी म्हणजे सजावट वगैरे काय काय केलं जातं हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडल्यास नक्की शेअर पण करा. आता हा जो आमच्या गावातून निघणारा पालखी सोहळा आहे ना, तो मी पहिल्यांदाच अनुभवणार आहे. त्यामुळे कशी असते काय असते ही माझ्यामध्ये पण खूप उत्सुकता आहे. आणि हा जो आहे तो रथ तयार केलेला आहे पालखी नेण्यासाठी म्हणून. आपल्या पुसेगावातून ही पालखी पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहे. तर त्या सगळ्याचा याच्या पुढे बैलगाडी बैलाची जोडी असणार आहे. मग अशी रथयात्रा पूर्ण निघणार आहे आणि भव्य दिव्य अशी निघते बरं का. मी खूप ऐकलं याच्याविषयी, कारण मी कधी बघितलं नाही, त्यामुळे मी जास्त एक्सायटेड आहे, जसं तुम्ही पण असणार आहे. आणि सोबत आता हे एक ट्रॅक्टर आहे, जेणेकरून जे पण पालखीला म्हणजे वारीला जाणारे जे पण लोक असतील त्यांच्यासाठी बनवण्यासाठी जेवण, त्याच्यासाठी लागणारी जी भांडी आणि साहित्य जे पण काय असेल ते ह्या ट्रॅक्टरमध्ये ते त्यांनी घेतलेलं आहे. आणि सोय अगदी मस्त केली जाते. वारीची सोय म्हणजे एकतर वारी सगळ्यात जास्त आवडते, कारण तो अनुभवच खूप वेगळा आहे सगळ्यांच्यासाठी. आता मग सकाळी सकाळी तिकडं जाऊन आलो, सगळं बघितलं काय काय चालू आहे तयारी, आणि घरातलं सगळं आवरून घेतलं. आणि आता निघाले ते म्हणजे वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी. तर चला, तुम्ही पण माझ्यासोबत हा अनुभव नक्की घ्या. आणि तुम्हाला कसा वाटतो हा अनुभव, तुम्हाला आवडतो का, तर तुमच्या गावातून पालखी अशी निघते का, तर ते पण मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंटमध्ये शेअर करू शकता. दिंडीमध्ये चालणाऱ्या लोकांच्यासाठी हा जणू आनंदाचा क्षण असतो, कारण त्यांनी वर्षभर या दिवसाची वाट बघितलेली असते की आपण दिंडीतून पंढरपूरची वारी करणार. आणि आजकाल ना फक्त वयस्कर लोकच असं नाही, तर तरुण मुलं किंवा मुलं मुली, लहान मुलं असू द्यात, या सगळ्यांना ते खूप जास्त आवडायला लागलेलं आहे. आणि त्याचा अनुभवच खरं तर वेगळाच आहे, कारण ते वातावरणच अनुभवता येणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आणि ज्याला पण ते लाभतं त्याला कळतं त्याच्यामध्ये काय सुख असेल ते. आणि मला खूप जास्त त्याचा म्हणजे आवड आहे. आणि बघू, आयुष्यात कधी भेटलं तर नक्की एकदा वारी करायचीच आहे, पायी करायची आहे. आणि जर असेल स्वामींच्या मनात किंवा पांडुरंगाच्या इच्छेमध्ये तर मला नक्की ती पण घडेलच. आता ही जी लहान मुलं आहेत ना, यांना बघून मला माझं बालपण बरोबर आठवलं.
कारण बघा आपल्या पण शाळेमध्ये काय फंक्शन असलं किंवा वारी किंवा दिंडी असं काही असेल तर तेव्हा आपण पण असं सकाळी सकाळी नटून थटून अगदी जात होतो ना। आणि जहाज पथक लेझिम पथक जे आमच्या शाळेमध्ये असायचे ना, मी तर त्याच्यात नेहमीच्या नेहमी असायचे। मला एवढं जास्त म्हणजे लेझिम जहाज भयंकर आवडतं। आणि शाळेतल्या ह्या आता जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याच्यात जास्त करून ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात। ह्या आवडीनिवडी सगळ्या माझ्या त्या लहानपणीच्या मला सगळं या मुलांना बघून आठवत होतं। बघा सगळी मुलं सकाळी सकाळी तयार होऊन आलेली असतात त्या दिंडीसाठी म्हणून। आणि आपण पण सकाळी सकाळीच असं जायचो का नाही, दिंडी वगैरे असेल किंवा पालखी असेल तर त्याच्यासाठी म्हणून सगळ्यांच्या असं शाळेतून मुलं आलेली असतात। आणि इथं बघा आता पालखीच्या समोर जे वारकरी आहेत त्यांची पूजा करायचं, पाय धुवायचं आणि पुढं पालखी आपल्या गावातून मार्गस्थ करायची असा इथला रिवाज आहे। आता सगळीकडचं मला माहिती नाही, त्यामुळे इथं जे पण काय घडतंय ते सगळं मी तुम्हाला व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। म्हणजे पूर्ण वारकऱ्यांच्या मधून एका जोडप्याला त्याचं हे दिलं जातं, मान दिला जातो आणि त्यांचं पूजा वगैरे केली जाते। मेन मान देणं असतं तर ते दिलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांचं पाय धुवून वगैरे पूजा करून हार वगैरे घालून त्यानंतर ही दिंडी पुढे मार्गस्थ होत असते। सगळ्यात जास्त हा उत्साहाचा क्षण हा वयस्कर लोकांच्या आनंदाचा क्षण असतो, कारण त्यावेळेस त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी येत असते ना, त्यांना नाचावं, फुगड्या खेळाव्यात, काय ते त्यांनी टाळ घेतलेले असतात, त्या टाळाच्या आवाजामध्ये त्या ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरामध्ये ना त्यांचं पूर्ण दुखणं ते विसरून गेलेले असतात। आणि याच्यामध्येच ना त्यांना कधी वारीचं वातावरण एवढं गोड लागायला लागतं ते कळतच नाही। जो एकदा वारी करतो म्हणतात ना तो परत वारीला येतो म्हणजे येतोच, कारण ते वातावरण त्यांना आपलंसं करून जातं। आता ह्याच्यामध्ये पालखीमध्ये पण एक छोटे विठुमाऊली जोडी पण केली होती बघा। आता हे जे सगळे क्षण आहेत ते मला समोरून टिपायचे होते, पण ते सगळं समोरून टिपणं शक्य नाही। तुम्ही गर्दी बघता, इतकी भयंकर गर्दी होती आणि एवढे सगळे लोक होते आणि ह्याच्यात मला शरूला घेऊन हे सगळं पुढच्या साईडनं सगळं घेणं हे पॉसिबलच झालं नसतं। त्याच्यामुळे मी पुढं जाऊन आम्ही एका शॉपमध्ये अशा वरच्या बाजूला जाऊन थांबलो होतो, जेणेकरून जेवढं शक्य होईल तेवढं आपण घ्यायचं म्हटलं, जेणेकरून आपल्यालाही बघता येईल आणि आपल्या जे पण फॅमिली असेल यूट्यूब फॅमिली त्या सगळ्यांपर्यंत मला पोचवायचं होतं। वातावरण तुम्हाला सांगू का एवढं भव्य दिव्य आणि एवढं सुंदर झालं होतं ना, असं वाटत होतं की खरंच आम्ही वारीतच पोचलोय, अगदी असा क्षण होता। तर सगळं वारीचा क्षण तो दिंडीचा एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर आम्ही आलो होतो एका आमच्या म्हणजे माहितीतल्या दुकानामध्ये जिथं आम्ही नेहमीच शॉपिंग करतो। तर छोटंसंच दुकान आहे आणि इथं आम्ही खरेदीला आलो आहोत। आम्हाला थोड्याफार गोष्टी टॉप वगैरे कुर्ती वगैरे असं घ्यायचं होतं आणि ते कशासाठी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काही नक्कीच कळणार आहे लवकरच। आणि कारण आम्ही जाणार आहोत फिरायला, आता कुठे जाणार आहेत, काय काय एन्जॉय करणार आहे ते सगळं तुम्हाला नक्की पुढे पाहायला मिळणारच आहे। तर इथं मी ट्राय करत होते, मला पॅन्ट हव्या होत्या, घ्यायच्या होत्या, तर त्याच्यामध्ये कुठली बसणार कुठली नाही, तर हे सगळं माझं घ्यायचं चाललं होतं। आणि हे जे काका आहेत ना ते आम्हाला नेहमीच कुठला पण रेट असू देत, कुठली पण गोष्ट असू देत, अगदी व्यवस्थित म्हणजे आपल्याला म्हणतात ना की चांगल्या प्राईजमध्ये देतात। त्याच्यामुळं आम्ही शक्यतो इथंच येतो। भली भली मोठी शॉप आहेत गावामध्ये, पण त्याच्यापेक्षा आम्हाला इथंच खूप छान वाटतं। त्यानंतर आमची शॉपिंग झाली आणि आम्ही निघालो आणि मुलं काही केल्या चालायलाच मागत नव्हती, पण ही जी आमची जोडी आहे ना ती जोडी असेल सोबत तरच ती चालतात, नाही तर घरी यायला मागतच नाही। तर असा होता आमचा असा होता माझा आजचा दिवस आणि वेगळा होता। आणि मेन म्हणजे बऱ्याच दिवस झाला आम्ही फिरायला पण जायचं ठरवते, पण ते पण पॉसिबल होत नव्हतं,
कारण आम्ही एकमेकांना फोन करून उठवतो आणि फोनच्या आवाजाने बरोबर मुलं जागी होतात, त्याच्यामुळे 2 दिवस झालं ते पण होत नव्हतं आणि आज बरोबर ते पण झालं आणि आम्ही सोबत फिरायला पण जाऊन आलो पहिल्यांदा. छान वाटलं, सकाळी सकाळचं वातावरण असं, पण मला आवडतंच फिरायला जायला आणि त्यांचं पण लय दिवस झालं चाललं होतं, त्यांना पण आवडते फिरायला जायला. म्हणलं चला आता जेवढं किती कंटिन्यू होईल माहित नाही, कारण शौर्यचे बाबा इथं नसतात, कोण नसतं, तर मला पण कंटिन्यू जाणं शक्य नाही होणार. मग म्हटलं बघूयात जेवढे जमल तेवढं जायचं. आणि शेवटी आणि या वारीचा दिवस ह्याचा तर म्हणजे काय ते पायी वारीचा दिवस जो होता ते आमच्या गावातून पहिल्यांदा जाणार होती पालखी. म्हणजे दरवर्षी जाते, मी आज पहिल्यांदा बघणार होते, त्याच्यामुळे मी एवढी एक्साइटेड होते ना की काय सांगायचं तुम्हाला. मला खूप जास्त त्याला हे लागलेली ओढ की मला बघायचीच आहे पायी वारी कशी आहे काय. आणि मी ऐकलं होतं ना की म्हणजे छान एकदम छान करतात रिंगण वगैरे. खरं तर अजून पुढे गेलो असतो ना तर अजून खूप छान होतं तिथं. सगळेजण फुगड्या वगैरे घालतात, रिंगण अजून छान असतं, सगळेजण मस्त खेळतात, लय भारी असतं. पण तेवढ्या लांब जाणं शक्य नव्हतं आम्हाला. आणि कारण कसं शोरू अजिबात कोणाकडे जात नाही, माझ्याकडेच असतो. कुणाकडं असं थोड्या वेळ जा म्हटलं तरी पण तो जात नाही, असं कुणाकडे ना असं थोड्या वेळ जरी जा म्हटलं ना तरी पण तो जात नाही, असं आहे त्याचं. त्याच्यामुळे मग म्हटलं नकोच, आपण जे आहे तेच जाऊया. मग थोडंसं 10 मिनिटात चाललो वारीमध्ये आणि पुढे जाऊन मग वरती जाऊन उभं राहिलं, जेणेकरून जेवढं जास्त होईल तेवढं शूट करता येईल. पुढच्या साईडनं अजून घेतलं असं आणि मस्त झालं असतं शूट. पण शेवटी थोडंसं आणि माणसांची एवढी गर्दी असते तिथं शिरता पण येत नाही एवढं सगळं आणि शूट पण करता येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं जेवढं होतंय तेवढं आपल्याच्याने दाखवू. आणि माझा अनुभव एकदम भारी होता. आणि सासरमध्ये मी एवढ्या दिवस झाले पण मी पहिल्यांदा वारी असे म्हणजे पालखीचा सोहळा हा बघितलाय, कारण इथं कधी नव्हतंच आम्ही ह्या टायमिंग पर्यंत, त्याच्यामुळे कधीच अनुभव आला आणि माहित पण नव्हतं मला की एवढं छान इकडं वारीचं वगैरे सगळं आहे करून. पण एवढा छान अनुभव होता ना बघू. विठोबाच्या जर मनात असेल तर आयुष्यात एकदा तरी मला वारी करायची आहे, खूप इच्छा आहे. मला खूप जास्त आवडतं वारीतला जो अनुभव आहे ना, खूप जास्त आवडतं. बऱ्याच जणांचं असं असेल की त्यांना आवडतं पण मुलांच्यामुळे जबाबदारीमुळे जाता येत नाही. मग हाच आपला अनुभव म्हणायचा, थोडा आपल्याला जिथपर्यंत चालता येते तिथपर्यंत चालायचं आणि तोच आपला वारीचा अनुभव म्हणायचा. आणि आयुष्यात पुढे जर ठेवले असेल जर आपल्याला विठ्ठलाने बोलवलं तर मग जाता येतायच आहे की नाही. मला खूप असं हे एजड लोकांसारखं बोलते, पण माझे आहेत विचार तसे बाबा. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण मलाच खूप जास्त आवडलाय, तर तुम्हाला ऑब्व्हियसली नक्की आवडणार आहे. कारण माझाच अनुभव एवढा छान होता तर तुमचा नक्कीच चांगला असणार आहे. कशी वाटले माझ्या गावचा हा सोहळा जो मी पण पहिल्यांदा अनुभवला आणि तुम्हाला अनुभव कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर असंच चॅनलवर माझ्या प्रेम करत राहा. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. आणखी तुमच्यासाठी सरप्राईज लवकरच येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, तर तेही बघायला विसरायचं नाहीये. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबूया, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ. चला बाय बाय.